महादेव मंदिरालगत देवनदी किनारी आणि ओझरखेड धरणावर सकाळी 9 वाजेपासूनच घरगुती गणपतींचे विसर्जनासाठी गणेश भक्तांची गर्दी झाली होती। गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। गणेशोत्सव काळात 2 ते 3 दिवस पर्जन्यराजाने देखील हजेरी लावली। दरम्यान वणी पोलीस हद्दीत 43 नोंदणीकृत मंडळांनी श्री गणेश मूर्तीची स्थापना केली होती। त्यात 25 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, 17 एक गाव एक गणपती आणि 1 खासगी गणपतीचा समावेश होता। अनंत चतुर्दशीस गणेश विसर्जन अतिशय शांततेत संपन्न झाले। पावसामुळे नदीस बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे छोट्या गणेश मूर्तींचे येथील निळकंठेश्वर महादेव मंदिरासमोरील देव नदीपात्रात, तर मोठ्या मूर्तींचे ओझरखेड धरणात घरगुती आणि मंडळांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले। ओझरखेड धरण तुडुंब असल्याने दुर्घटना होऊ नये म्हणून वणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी 10 जणांचे सुरक्षा गार्ड स्वयंसेवकांनी भाविकांकडून विसर्जनासाठी आलेल्या गणेश मूर्ती स्वीकारून सुरक्षितरित्या धरणाच्या पाण्यात जाऊन विसर्जन केले। दरम्यान सायंकाळी वणी येथील शिवनेरी फ्रेंड सर्कल आणि संताजी युवक मित्र मंडळ यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गणपती बाप्पांच्या जयघोषात गणपतींची सवाद्य मिरवणुका काढल्या। यावेळी गणेश मूर्तींचे ओझरखेड धरणात शांततेत विसर्जन करण्यात आले होते। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।